Good evening students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the chapter number 7, that is mensuration. Chapter number 7, mensuration म्हणजेच महत्व मापन. महत्व मापन याचा अर्थ असा आहे की कुठल्याही काही आकृती दिल्या असतील तर त्यांचं क्षेत्रफळ काढणे, एरिया, त्यांचं व्हॉल्यूम म्हणजेच घनफळ आणि सरफेस एरिया पृष्ठफळ, या तीन घटकांचा विचार आपल्या याच्यामध्ये करायचा आहे. मागच्या वर्षी काही फिगर ज्या होत्या, काही आकृत्या ज्या होत्या, त्यांचं क्षेत्रफळ कसं काढायचं, घनफळ कसं काढायचं आपण हे पाहिलेलं आहे. त्याचा एक चार्ट पेज नंबर 140 वरती दिला आहे. मग क्यूबॉइड असेल म्हणजे इष्टिकाचिती, क्यूब असेल घन, सिलेंडर असेल वृत्तचिती, कोन असेल शंकू, नंतर स्पियर. स्पियर म्हणजे स्पियरचा अर्थ वर्तुळ नाही तर स्पियरला आपण काय म्हणतो, स्पियर म्हणजे काय, गोल, बरोबर आहे. मग आता गोल आणि अर्धगोल एवढ्या सगळ्यांचं क्षेत्रफळ, घनफळ म्हणजे एरिया आणि व्हॉल्यूम याची फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. हा जो एक्झरसाइज आहे 7.1 ही पूर्णपणे रिव्हिजन आहे. मागच्या वर्षी जे आपण शिकलो त्याच्यावरती आधारित आहे. तर पेज नंबर, टेक्स्टबुकच्या पेज नंबर 140 आणि 141 हे तुम्ही एकदा वहीमध्ये लिहून काढा. आपण डायरेक्ट घेऊया, मागचं परत आत्ता फार काही समजून सांगण्याची गरज नाही आहे. तर आपण सुरू करूया. प्रॅक्टिस सेट 7.1. प्रॅक्टिस सेट 7.1 त्यातलं फर्स्ट क्वेश्चन आहे, find the volume of a cone if the radius of its base is 1.5 centimeter and its perpendicular height is 5 centimeter. काय काय दिले ते बघा. रेडियस दिली आहे, कोनची रेडियस r इज इक्वल टू 1.5 सेंटीमीटर आणि परपेंडिक्युलर हाईट नेहमी h ने दाखवतात, h इक्वल टू 5 सेंटीमीटर. आणि आपल्याला व्हॉल्यूम काढायचं आहे. v इज इक्वल टू व्हॉट, व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 पाय r स्क्वेअर h. हा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, त्या चार्टमध्ये तुम्हाला सापडेल. पेज नंबर 140 वरती जो चार्ट आहे त्याच्यात दिलं आहे, व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 पाय r स्क्वेअर h. ओके, व्हॅल्यू पुटअप करा. v इज इक्वल टू, आता पायची व्हॅल्यू एक्झाम्पलमध्ये दिलेली आहे का ती बघा, दिलेली नाही आहे. तर आपण 22/7 घेऊ शकतो किंवा 3.14 घेतलं तरी चालेल. 1/3 इंटू 3.14 इंटू रेडियस आहे आपल्याकडे 1.5 इंटू 1.5 इंटू हाईट आहे 5. सिम्प्लिफाय करता येईल बघा. या 3 1 जा 3, 1ला जाणार नाही म्हणून 0.5. मग सगळं या ठिकाणी मल्टिप्लिकेशन काय येते ते बघूया. v इक्वल टू, मग आता सगळ्यात थोडा वेळ डेसिमल पॉईंट सगळे विसरून जा. काय करा, 314ला 5ने मल्टिपल करा. 314 गुणिले 5, 5 चोक 20, 2, 5 1 5 आणि 2 7, 5 3 15. ओके, पुढे या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 75 आहे, म्हणजे 75. 0, 5 7 35, 5 5 25 आणि 3 28, 5 1 5 आणि 2 7, 0 7 0, 7 7 49, 4 7 5 35 आणि 4 39, 3 7 1 7 आणि 3 10, 0 5 17 1 17 1 1. आता डेसिमल पॉईंटचा विचार करा, किती आहे, 1, नंतर 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 4 डेसिमल पॉईंट.
1 2 3 4 इज इक्वल टू 11.7750. देयरफॉर व्हॉल्यूम ऑफ कोन, देयरफॉर व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज इक्वल टू 11.77, शेवटचे 5 लिहायचे, 0 लिहायची काही गरज नाही आहे, सेंटीमीटरचा क्यूब. व्हॉल्यूम असल्यामुळे सेंटीमीटरचा क्यूब करावा लागेल. आता हीच व्हॅल्यू तुम्ही पायची व्हॅल्यू जर 22/7 घेतली त्याचा आन्सर वेगळा येईल, पण 11 पॉईंट समथिंग येईल. तर इथे थोडाफार बदल होऊ शकतो, त्याच्याने काही फरक पडत नाही, पण मेन जी व्हॅल्यू आहे ती 11च राहणार आहे. एक्झाम्पलमध्ये दिलेलं नसेल पायची व्हॅल्यू किती घ्या, तर आपण कोणतीही घेऊ शकतो, एकदा 3.14 किंवा 22/7 कोणतीही चालेल. अशा पद्धतीने इथे एक्झाम्पल सॉल्व करतानाच ही बाजूला लिहिणं योग्य नाही. तुम्ही पेपरमध्ये असं कधीच लिहू नका, त्यासाठी रफ पेजचा वापर करा. आता मला तसा काही पर्याय उपलब्ध नसतो म्हणून मी समोर करून दाखवतो, तर तुम्ही तसं काही करू नका, हे लक्षात ठेवा. फक्त काय आले व्हॅल्यू ते बघा. ओके, व्हिडिओ पॉज करा, सेकंड एक्झाम्पल बघूया. Okay, question number second. Find the volume of a sphere of diameter 6 सेंटीमीटर. आता डायमीटर देऊन ठेवलं आहे आपल्याला 6 सेंटीमीटर, मग डायमीटर डी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर आणि रेडियस किती असेल मग त्याच्या 1/2 म्हणजे 3 सेंटीमीटर. मग व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ स्पियर जे आहे तो चार्ट जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये दिले व्हॉल्यूम ऑफ स्पियर 4/3 पाय आर क्यूब. ओके, मग ह्या फॉर्म्युला वापरून आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इथेही पायची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, आपण आपल्याला जी योग्य वाटेल ती घेऊ शकतो. इज देअरफॉर व्ही इज इक्वल टू 4/3 इंटू 3.14 इंटू आर म्हणजे रेडियस 3 इंटू 3 इंटू 3, 3 1 जा 3. आता उरलं काय, फक्त यांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजेच थोडा डेसिमल पॉईंट विसरून जा. 314 इंटू 4, 4 चौक 16, 1 4 1 4 आणि 1 5 आणि 3 चौक 12. नंतर या दोघांचा गुणाकार केला तर 3 इंटू 3 9 इंटू 9, 9 सक 54, 5 9 5 45 आणि 5 50, 5 9 2 18 आणि 5 23, 2 9 1 9 2 11. ज्याचं उत्तर आलं आहे व्ही बरोबर 11304 आणि डेसिमल पॉईंट किती 192 म्हणजे 113.04. 113.04. Therefore, volume of sphere is equal to 113.4 centimeter cube. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल.
Example number 3. Find the total surface area of a cylinder if the radius of its base is 5 centimeter and height is 40 सेंटीमीटर. काय काय माहिती दिली ते बघा. टोटल सरफेस एरिया विचारलाय सिलेंडरचा. रेडियस म्हणजे आर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, हाईट एच इज इक्वल टू 40 सेंटीमीटर. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. आता सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया जर आपल्याला काढायचा असेल त्यासाठी फॉर्म्युला दिला आहे पेज नंबर 140 वरती. काय फॉर्म्युला आहे सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया? 2 पाय आर इंटू ब्रॅकेट आर प्लस एच. 2 पाय आर इंटू आर प्लस एच. आता रेडियस आहे 5, हे आहे 40. ओके, इज इक्वल टू, थोडीशी जागा कमी पडेल त्यासाठी आपण इकडे सरकून घेऊ. टोटल सरफेस एरिया म्हणजे एरिया आहे, म्हणजेच ए इक्वल टू 2 इंटू 3.14 इंटू आर आहे 5 इंटू ब्रॅकेट 5 प्लस 40. देअरफॉर ए इज इक्वल टू, आता 2 इंटू 5 म्हणजे 10, 10ने याला मल्टिपल केलं तर आन्सर येईल 31.4. 10ने मल्टिपल केल्यावर एक डेसिमल फक्त तिकडे सरकेल. इंटू 45 मल्टिप्लिकेशन बघा. 314 इंटू 45, 5 चौक 20, 2 5 1 5 2 7, 5 3 15, 0 4 चौक 16, 1 4 1 4 आणि 1 5 आणि 4 3 12, 0 13 11 3 आणि 1 4, 14 130, 14 13.0 आणि पुढच्या झिरोला काही किंमत नाही आहे. देअरफॉर ए इज इक्वल टू 1413 आणि एरिया असल्यामुळे सेंटीमीटरचा स्क्वेअर. पूर्ण वाक्य उत्तर काय येईल? द टोटल सरफेस एरिया, देअरफॉर द टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर is 1413 centimeter square. सेंटीमीटर स्क्वेअर. याबद्दल आपण टोटल सरफेस एरिया काढलाय. कधी कधी ही डेसिमल पॉईंट व्यवस्थित दिसत नाही थोडंसं दूर अंतरावरून, तर हे ऐकून घेत जा व्यवस्थित, म्हणजे डेसिमल कुठे आहे ते कळत जाईल. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 4. व्हिडिओ पॉज करा राहिलं असेल तर. ओके, example number 4. Find the surface area of a sphere of radius
7 सेंटीमीटर, म्हणजे आर देऊन ठेवलं आहे आपल्याला, आर इक्वल टू 7 सेंटीमीटर. आणि स्पिअरचा सरफेस एरिया विचारला आहे. सरफेस एरिया म्हणजेच टोटल सरफेस एरिया, आणि त्याचा फॉर्म्युला आहे 4πr². सरफेस एरिया ऑफ स्पिअर, सरफेस एरिया ऑफ स्पिअर इज इक्वल टू 4πr². Therefore A इज इक्वल टू 4 इंटू, आता रेडियस 7 आहे म्हणजेच पायची व्हॅल्यू घेताना 22/7 घ्या, इंटू 7 इंटू 7. हा 7 7 कॅन्सल झाला. Therefore A इज इक्वल टू 88 इंटू 7. 56 5 56 5 61. Therefore A is equal to 616 centimeter square. Therefore the surface area of a sphere is 616 centimeter square. 616 centimeter square. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. Okay, now see the question number 5. The dimensions of a cuboid are 44 centimeter, 21 centimeter, 12 centimeter. It is melted and a cone of height 24 centimeter is made. Find the radius of its base. Find the radius of its base. बेसची रेडियस आपल्याला काढायची. ओके, आता क्यूबॉइड जर विचार केला तर डायमेन्शन दिली, म्हणजे पहिली लेंथ असते, दुसरी ब्रेड्थ असते, तिसरी हाईट असते. LBH म्हणजे फॉर क्यूबॉइड. क्यूबॉइड म्हणजे इष्टिकाची तिची लांबी दिली आहे, म्हणजे L बरोबर 44 सेंटीमीटर, B बरोबर 21 सेंटीमीटर आणि H बरोबर 12 सेंटीमीटर. झाले 3. हे झालं क्यूबॉइडसाठी. ओके, याच्यावरून आपण व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड काढूया. व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड इकडे घेऊ मोकळ्या याच्यामध्ये. व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू L इंटू B इंटू H. 44 इंटू 21 इंटू 12 या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केलं ते क्यूबॉइडचं व्हॉल्यूम येणार आहे. 44 इंटू 21, 21 84, 8 84 8
92 परत गुणिले 12, 12 चौक 48, 4, 24 आणि 4 28, 2 12 108 आणि 2 110, म्हणजे इथे उत्तर आलं 11080 सेंटीमीटरचा क्यूब. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू दिस 11088 सेंटीमीटरचा क्यूब. आता हा क्युबॉइड जो आहे एस्टिकाची ती जी आहे ती मेल्ट केली, ती वितळवली आणि त्याच्यापासून कोन तयार केला. मग कोन फॉर कोन त्याची हाईट दिली आहे. हाईट h इज इक्वल टू, आता नेहमी जेव्हा नुसतं हाईट शब्द असतो तर ती परपेंडिक्युलर हाईट असते, कारण जो कोन आहे किंवा शंकू आहे त्याला दोन हाईट असतात, एक परपेंडिक्युलर हाईट आणि दुसरी स्लॅन्ट हाईट. पण जेव्हा नुसतं हाईट म्हणतात त्यावेळेस ती नेहमी काय असते, परपेंडिक्युलर हाईट असते. मग परपेंडिक्युलर हाईट आहे 24 सेंटीमीटर आणि आपल्याला विचारलं आहे रेडियस ऑफ बेस, दॅट इज r इज इक्वल टू वॉट. इथपर्यंत कंप्लीट करा. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. बघूया पुढचा भाग. आता इथे मग आता क्युबॉइडला मेल्ट केलं, त्याला वितळवलं आणि त्याच्यापासून काय तयार झालं आहे, कोन तयार झाला आहे. म्हणजे याचा अर्थ दोघांचं व्हॉल्यूम कसं असणार आहे, सारखं. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड किती आला आपल्याकडे 11088. ओके, मग आता इथे याचा फॉर्म्युला काय, 1/3 पाय r² h. व्हॅल्यू पुटअप करूया. 1/3 इंटू, आता पायची व्हॅल्यू 22/7 टाका. एक्झाम्पलमध्ये दिलेली नाही आहे तरी ती घेणं आपल्याला सोयीस्कर आहे. नंतर r आपल्याला माहीत नाही आहे म्हणजे r² तसाच ठेवा आणि h जी परपेंडिक्युलर हाईट आहे ती आहे 24 इज इक्वल टू 11088. देअरफॉर r² इज इक्वल टू, आता हे सगळं कसं ट्रान्सफर बघा, 11088 इंटू हा याने भाग देता येईल इथे 3 1 3, 3 8 24. मग फक्त मल्टिपल काय झाला 7 डिवायडेड बाय हा 22 डिवायडेड होईल आणि 8 सुद्धा डिवायडेड होईल. ओके, मग आता भाग देऊया आपण. बघा 8 1 8, 8 1 8, किती झाले 3 उरले म्हणजे 30, 8 3 24, 6 उरले 68. ओके, मग आता आपण 8ने डिवाइड करतोय, बरोबर आहे. मग 8 1 8, 3 रिमेनिंग 30. मग 8 3 24, 6 उरले 68, 8 8 64. ओके, 4 उरले 8 6 48. आता इथे सरळ सरळ आपल्याला दिसतं 2ने डिवाइड करता येईल. ओके, 2 11 22, नंतर 2 6 12, 2 9 18, 2 3 आता काय शिल्लक राहिलं बघा 693 इंटू 7 डिवाइडेड बाय 11. ओके, याने भाग देऊया. 11 म्हणजे 11, 11 6 66, 3 63. देअरफॉर r² इज इक्वल टू 63 इंटू 7. देअरफॉर r² इज इक्वल टू 7 3 21, 2 42 आणि 2 44. आता 441 हा 21चा स्क्वेअर आहे. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. देअरफॉर r इज इक्वल टू 21 सेंटीमीटर. म्हणजेच पूर्ण उत्तर काय येईल आपलं, द रेडियस ऑफ बेस ऑफ
the radius of base of cone is the radius of base of cone is 21 centimeter. ओके, व्हिडिओ पॉज करा, पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 6. How many jugs of water can the cylindrical pot hold? ही जी कोनिकल वॉटर जग आहे याच्यामध्ये किती जग पाणी बसेल आपल्याला एवढे काढायचं. मी थोडक्यात याचं व्हॉल्यूम काढा, त्याचं व्हॉल्यूम काढा, त्याच्यावरून आपल्याला ते करता येणार आहे. फॉर कोनसाठी काय होईल, ही हाईट दिली आहे परपेंडिक्युलर हाईट दॅट इज एच 10 सेंटीमीटर आणि रेडियस दिले इथे आर इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. ह्याच्यावरून याची व्हॉल्यूम काढता येईल. इथे फॉर सिलेंडरसाठी काय होईल, हाईट एच इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, रेडियस इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. याचं व्हॉल्यूम काढा. व्हॉल्यूम ऑफ जग काय फॉर्म्युला आहे, 1/3 पाय आर स्क्वेअर एच हा फॉर्म्युला आहे. ओके, इज इक्वल टू 1/3 आरची व्हॅल्यू 3.5 आहे म्हणजे 35 7च्या पटीत आहे म्हणून पायची व्हॅल्यू 22/7 घ्या. 3.5 इंटू 3.5 इंटू एच 10. ओके, मग ह्या 7ने जर डिवाईड केलं इथे ते उत्तर येतं 0.5 इज इक्वल टू. एक काम करूया, याला अजून थोडंसं जरा सोप्या पद्धतीने जायचं असेल तर काय करायचं, इथे याची R1 म्हणायचं आपण. इथे काय म्हणूया आपल्याला R1 आणि याला म्हणूया R1 आणि ही H1 म्हणजे ही H1. इथे H2 इथे कुठल्याही व्हॅल्यू पुटअप करू नका, हे तसंच ठेवा. ओके, याच्यावरून आपण हे काढलं आणि याच्यावरून आता व्हॉल्यूम ऑफ जग काढा.
व्हॉल्यूम ऑफ पॉट इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, पाय आर स्क्वेअर एच, पण आर घेताना कोणता घेणार, R2, आणि हा कोणता घेणार, H2. ओके, मग इथं फक्त व्हॉल्यूम व्हॅल्यू टाकून ठेवू, फक्त पाय तसाच ठेवा, पाय ही करू नका. R1 स्क्वेअर काय आपल्याकडे, बरं ठीक आहे, नंतर सिम्प्लिफाय केल्यावर करू आपण. इथपर्यंत ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ पॉट आणि व्हॉल्यूम ऑफ जग, इथपर्यंत समजतंय. हे कंप्लीट करा, पुढचं सांगतो मी. कमीत कमी स्टेपमध्ये करण्याचा प्रयत्न आपण करूया. ओके, फक्त फिगर काढून टाकतो मी. ओके, नंबर ऑफ जग्स इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ पॉट अपॉन व्हॉल्यूम ऑफ जग, व्हॉल्यूम ऑफ वन जग, एका जगचं व्हॉल्यूम. ओके, व्हॉल्यूम ऑफ पॉट काय आपल्याकडे, पाय R2 स्क्वेअर H2 डिवाइड बाय 1/3 पाय R1 स्क्वेअर H1. पाय आणि पाय कॅन्सल झाला, पाय आणि पाय कॅन्सल. आता हा 1/3 आहे, हे लिहिताना तो मल्टिपल होणार आहे. हा काय होणार आहे, मल्टिपल. म्हणजे काय होईल, 3 × R2 स्क्वेअर × H2 डिवाइड बाय R1 स्क्वेअर × H1. आता फक्त व्हॅल्यू पुटअप करायची इथे, इज इक्वल टू 3 × R2 काय आपल्याकडे 7 × 7 × 10 डिवाइडेड बाय R1 स्क्वेअर 3.5 × 3.5 × H1 10. आता काढून टाका हे सगळं. याबद्दल आपण व्हॅल्यू पुटअप केल्या. इथे नंबर ऑफ जग्स म्हणजे n, देअरफॉर n इज इक्वल टू सिम्प्लिफाय करा, जे कॅन्सल होतील ते कॅन्सल करा. 10 आणि 10 कॅन्सल झाला. हा 3.5 आहे आणि हा 7 आहे, म्हणजे हा एक्झॅक्टली याच्या डबल आहे, हा पण याच्या डबल आहे. म्हणजे काय, 3 × 2 × 2, म्हणजेच 3 × 6 6 × 12, म्हणजेच 12. आणि फायनल आन्सर काय लिहायचं आहे आपल्याला, द सिलेंड्रिकल पॉट कॅन होल्ड 12 जग वॉटर. आन्सर, द सिलेंड्रिकल pot can hold 12 jug of water. 12 जग पाणी त्याच्यामध्ये बसणार आहे. ओके, नाउ सी द एक्झाम्पल नंबर 7. व्हिडिओ पॉज करा. त्याची फिगर या पद्धतीने दिली. A cylindrical and a cone
have equal bases. Equal bases. The height of the cylinder is 3 centimeter and the area of its base is 100 centimeter square. The cone is placed upon the cylinder. Volume of the solid figure so form is 500 centimeter cube. Find the total height of the figure. Total height of the figure. काय करायचं ते लक्षात घ्या. दोन फिगर एकत्र केलेत. हा जो पार्ट आहे हा सिलेंड्रिकल आहे आणि इथून वरचा तो इथून इथपर्यंत जर आपण घेतलं तर ही कोनची हाईट होते आणि इथून इथपर्यंत जर खाली गेलो आपण तर ही सिलेंडरची हाईट होते. दोघांची हाईट काय करायची आपल्याला एकत्र करायची आहे. मग सिलेंड्रिकल पार्ट जो आहे द हाईट ऑफ द सिलेंडर इज 3 सेंटीमीटर. हाईट ऑफ सिलेंडर that is H1 is equal to 3 centimeter. Then the area of its base of cylinder is equal to 100 centimeter. याच्यावरून आपल्याला जी बेसची रेडियस पण काढता येईल. मग काय होईल एरिया ऑफ बेस ऑफ सिलेंडर इज इथे आपण हे जे दिलंय त्याच्यावरून आपण डायरेक्ट फॉर्म्युला टाकला तरी चालेल. हा जो पार्ट असतो हा सर्क्युलर असतो म्हणजेच एरिया ऑफ सर्कल वापरू शकतो. दॅट इज पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 100. देअरफॉर इथे पायची व्हॅल्यू आपण ओके राहू द्यायची गरज नाही आहे. इथे हे रेडियस आत्ता काढण्याची गरज नाही आहे, नंतर काढूया. मग आता जो हे असेल काय सिलेंड्रिकल पार्ट असेल त्याचं व्हॉल्यूम काढू शकतो आपण. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. हा फॉर्म्युला आहे बरोबर आहे. मग आता पाय आर स्क्वेअर म्हणजे काय एरिया ऑफ बेस म्हणजेच 100 into 3 that is 300 centimeter cube. Therefore volume of cylinder is equal to 300 centimeter cube. मग आता टोटल जे फिगर तयार झाली आहे सॉलिड फिगर तिचं व्हॉल्यूम 500 आहे. मग आपण काय म्हणू शकतो व्हॉल्यूम ऑफ कोन. व्हॉल्यूम ऑफ कोन is equal to volume of solid figure minus volume of cylinder is equal to 500 minus 300 is equal to 200 centimeter cube. Volume of cone. कोनचं व्हॉल्यूम मिळालं 200 सेंटीमीटर क्यूब. इथपर्यंत कंप्लीट करा.
इथे थोडं समोरासमोर यायला पाहिजे, खरं तर थोडं वर गेलं हे, इथे याच्या समोर आलं पाहिजे. 300 सेंटीमीटर क्यूब. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. राहिलेला पार्ट आपण बघूया. ओके, आता व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला काय? व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आता व्हॉल्यूम ऑफ कोन किती आला आहे आपल्याकडे? 200 इज इक्वल टू 1/3. आता हा पाय आर स्क्वेअर म्हणजे काय? त्याचा जो बेस आहे त्याचा एरिया, आणि एरिया हा एरिया सारखा असणार आहे. मग हा जर 100 असेल तर हा पण 100 इंटू एच हाईट. देअरफॉर 200 इंटू 3 डिवाइडेड बाय 100 इज इक्वल टू एच. हंड्रेड वर जा 102. देअरफॉर 6 इक्वल टू एच. एच म्हणजे काय? हाईट ऑफ कोन. देअरफॉर हाईट ऑफ कोन इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. दोन्ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला. हाईट ऑफ कोन मिळाली आणि हाईट ऑफ सिलेंडर. मग टोटल हाईट ऑफ फिगर. टोटल हाईट ऑफ फिगर. टोटल हाईट ऑफ फिगर इज इक्वल टू हाईट ऑफ सिलेंडर प्लस हाईट ऑफ कोन is equal to 3 plus 6 is equal to 9 centimeter. Therefore, total height of figure is equal to 9 centimeter. हेच आपल्याला पूर्ण वाक्यात लिहावं लागणार आहे. पूर्ण total height of the solid figure is, therefore total height of solid figure is 9 centimeter. या पद्धतीने आपण ते सॉल्व केलं आहे. ओके, व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा. आता हा जो प्रॅक्टिस सेट 7.1 आहे त्याच्यामध्ये आणखी 5 एक्झाम्पल राहिलेत. ते 5 एक्झाम्पल सेकंड पार्टमध्ये आपण घेणार आहोत. उद्याचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये ते राहिलेले 5 उदाहरणं समजून घेऊया. तर अशा पद्धतीने हे सगळं रिव्हिजन चालू आहे. रिव्हिजन म्हणजे मागच्या वर्षाचं आपण बघतोय. मागच्या वर्षी शेवटचं चॅप्टर मला वाटतं मेन्सुरेशनचं होतं 9वीमध्ये, आणि त्यात आपण हे सगळं डिटेल्समध्ये घेतलं होतं. त्यामुळे यावेळेस फारसं काही एक्सप्लेन केलेलं नाही आहे. ओके, मग उरलेला जो पार्ट आहे ते उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. ओके, थँक्यू.